हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 9. स एव सर्व यद्भूतं यच्च भव्यं सनातनं ज्ञात्वा तं मृत्युमत्येति ज्ञान्य पंथा विमुक्तये. जे होते आणि जे होणार आहे ते तो एकटाच सनातन आहे. हे जो जाणतो तो मृत्यूच्या अतीत पोचतो. याशिवाय मुक्त होण्यासाठी अन्य मार्ग नाही. आता पुढचा मंत्र. मंत्र क्रमांक 10. सर्वभूतस्थ मात्मनं सर्वभूतानि चात्मनि संपश्यन् ब्रह्म परम याती नान्येन हेतुना. जो सर्व भूतमात्रांमधील आत्म्याला आणि सर्व भूतमात्रांना आत्म्यामध्ये पाहतो तो परम आत्म ब्रह्माप्रत जातो. यासाठी या व्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. आत्तापर्यंत आपण परमात्म्याची ओळख करून घेतली. त्याचा सारांश हाच आहे की येथे सर्व काही त्या परमात्म्यामधूनच होत असते. येथे त्याच्या मर्जीशिवाय काहीही शक्य नाही. हे विश्व चैतन्य स्वयंभू आहे. त्याने या विश्वाची घडी बसवून दिली आहे. येथे एकातून एक अशा अनेक घडामोडी कालचक्रानुसार घडत असतात. त्यात कोणीही बदल करू शकत नाही. यात बदल करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो या व्यवस्थेबाहेर फेकला जातो. त्याला त्याबद्दल त्याचे भोग उपभोगावे लागतात. येथे परमात्मा हेच एकमेव चैतन्य आहे. येथे अन्य सत्ता नाही. या विश्वात आदी अनादी अनंत परिवर्तन होत आहे आणि होत राहणार आहे. या विश्वाचा पसारा त्या एकमेव चैतन्यामधून घातला गेला आहे. येथे सतत नवनवीन वस्तू उत्पन्न होत असतात. त्या रूपात काही कालावधी टिकतात आणि त्यांचा कालावधी संपला की त्या उत्पन्न करणाऱ्यातच लय पावतात. पुन्हा त्यामधून नवीन काहीतरी निर्माण होते. येथील वस्तुजगत विश्व नियमाने स्वतःचे स्वतः वर्तत असते. आपण हे जाणावे. त्याचा भरपूर आस्वाद घ्यावा, परंतु त्याच्यात मोहवश होऊन ऋतू नये. घडत असलेल्याला साक्षी राहावे. त्याचा आपल्याला जो प्रसाद मिळतो त्यात समाधानी असावे. कारण आपल्याला जे काही मिळते तेच आपले संचित संपुष्टात आणण्यासाठी योग्य असते. त्यातच आपले जीवन समृद्ध होत असते. यात मोहाला वश करून हाव धरली की त्याचे भोग निर्माण होतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. यासाठी सद्यजन्म अपुरा होतो. भोग तर शिल्लक असतात. ते संपवण्यासाठी आपला पुनर्जन्म होतो. जन्मजन्मी भोगात भर होते. त्यामुळे जन्ममरणाचे रहाटगाडगे सुरूच राहते. यामधून मुक्त होण्यासाठी या विश्वात जे होते आणि जे होणार आहे ते तो एकटाच सनातन आहे हे सत्य जाणावे. एकाच पेन्सिलने कागदावर अनेक चित्रे काढावीत. त्याप्रमाणे या विश्वात त्या एकाच एक चैतन्यामधून अनेकविध गोष्टी वस्तू एका मागोमाग एक उत्क्रांत होत असतात. अशा प्रकारे येथे 84 लक्ष योनी उत्क्रांत झाल्या आहेत. मानव योनी ही शेवटून दुसरी उत्क्रांती आहे. मानवाचा त्या परमचैतन्याशी योग साध्य होऊन परमात्मा होणे ही शेवटची उत्क्रांती आहे. यासाठी हे सत्य जाणावे की सर्व भूतमात्रात तेच ते एकमेव आत्मतत्व व्यापलेले आहे. तसेच त्याच एकमेव तत्वात सर्व भूतमात्रे सामावलेली आहेत. तोच सर्व काही स्वतःमधून निर्माण करतो आणि तोच त्या वस्तू जगतात सूक्ष्मांशाने वास्तव्य करतो. हे असे जाणले की लक्षात येते की येथे केवळ त्याचाच पसारा आहे. येथे अन्य काही म्हणजे काहीही नाही. या विश्वाचा अत्युच्च बिंदू किंवा केंद्रबिंदू म्हणजे परमात्मा आहे. तो अध्यात्म साधनेने साध्य करावा. एकदा का तो साध्य झाला की आपण परमात्मा स्वरूप होतो. एवढेच नव्हे तर आपणच सर्व काही निर्माण करते आहोत हे उमजते. मग भोग निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा प्रकारे आपण विश्व चैतन्याचा अंश आहोत हे उमजले की आपला मृत्यू होत नसतो, तर आपण देह परिवर्तन करतो हे उमजते. आपण तो सनातन शाश्वत अविनाशी आत्मा आहोत हे ज्ञान झाले की आपण मृत्युंजय होतो. आपण मृत्यूच्या अतीत योगधामी पोहोचतो. आपण मुक्त होतो.
आपण भोग संपवण्यासाठी आपला जन्म होत नाही. आता भोग संपवण्यासाठी आपला जन्म होत नाही. जन्म होत नसल्यामुळे आपला मृत्यूही होत नाही. आपण स्वतःच्या इच्छेने परमात्म्याच्या सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी येथे येणे करतो. कार्य झाले की स्वमर्जीने येथून प्रयाण करतो. हीच मुक्ती असते. ऋषी सांगतात की हे साध्य करायला परमात्म्याची जाण, समज, उमज येणे आणि त्याप्रमाणे आचरण करून आपण स्वतःच आत्मस्वरूप होणे, याला अन्य उपाय, पर्याय, मार्ग नाही. ऋषी ही गोष्ट येथे मुद्दाम अधोरेखित करत आहेत. अनेक ऋषींनी अनेक प्रयोग केले आहेत. यामधून हाच एकमेव मार्ग असल्याचा त्यांचा अनुभव आहे. तसेच याच मार्गाने ते साक्षात्कारित झाले आहेत, परमात्मा स्वरूप झाले आहेत, मुक्त झाले आहेत. या त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, अनुभूतीचा उपयोग साधकांना व्हावा, त्यांच्या भरकटण्यात वेळ जाऊ नये, असा यामागे त्यांचा हेतू आहे. हरिओम.